नमस्कार. ग्रंथसुक्त ग्रंथसुक्त सत्र पहिलं, पुस्तक चौथं, सूत्र आद्य शंकराचार्य. अक्षय तृतीया म्हणजे रविवार 19 एप्रिल 2026 पासून चंद्रशेखर टिळक या माझ्या युट्यूब चॅनलवरती आपण ग्रंथसुक्त या मालिकेचे एक विषय अनेक पुस्तकं, एक लेखक अनेक पुस्तकं, एक विषय अनेक लेखक असं सूत्र धरून जी मालिका सुरू केली, त्याच्या पहिल्या सत्रातल्या पहिल्या सूत्रातलं चौथं पुस्तक हे आदित्य प्रतिष्ठाननं प्रसिद्ध केलेलं शिवस्तुती. आद्य शंकराचार्य यांनी लिहिलेली स्तोत्र किंवा आद्य शंकराचार्य यांच्याविषयी लिहिलेली पुस्तकं अशा 10 पुस्तकांचा समावेश आपण आद्य शंकराचार्य हे सूत्र धरून ग्रंथसूक्तच्या पहिल्या सत्रामध्ये घेणार आहोत. त्यातलं चौथं पुस्तक शिवस्तुती आदित्य प्रतिष्ठान पुणे. पहिली आवृत्ती 15 ऑगस्ट 1996. देणगी मूल्य 20 रुपये. पानं 60. पुस्तकात एकूण 11 स्तोत्र, त्यापैकी 10 स्तोत्र ही आद्य शंकराचार्य विरचित आहे अशी स्तोत्र आणि 11वं स्तोत्र हे शिवमहिम्न स्तोत्र जे पुष्पदंताचं आहे. आद्य शंकराचार्य हे सूत्र असल्यामुळे पुष्पदंत रचित शिवमहिम्न स्तोत्राचा विचार मी या व्हिडिओमध्ये करणार नाही. आद्य शंकराचार्यांची जी 10 स्तोत्र या पुस्तकामध्ये आहेत त्यातलं पहिलं स्तोत्र वेदसार शिवस्तवः. वेदसार शिवस्तवः हे वेदामध्ये केलेल्या शंकराच्या विविध रचनांचं स्तुतीचं एका वेगळ्या पद्धतीचं संस्करण आणि संकलन अशा स्वरूपाचं आहे. शम म्हणजे कल्याण आणि शंकर म्हणजे विश्वकल्याणकारी अशा पद्धतीची आशयाची फोड विद्या वाचस्पती डॉक्टर शंकर अभ्यंकर यांनी या पुस्तकामध्ये केलेली आहे. या पुस्तकाचं मला वाटलेलं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य असं की निदान माझ्यासारख्याची सोय या पुस्तकात नव्हते, कारण मला कधीही अधिकृतपणानं संस्कृत नव्हतं आणि नंतरही अंगभूत आळसानी स्वयंस्फूर्तीनं मी संस्कृती भाषा शिकलेली नाही. अशी अनेकांची अडचण असेल याची कल्पना लक्षात घेऊन विद्या वाचस्पती शंकर अभ्यंकर यांनी या पुस्तकाची रचना केली. मूळ स्तोत्र किंवा एक एक कडवं आणि त्याच्या खालती आपल्या मराठीमध्ये सुबोध नेमका अर्थ अशा पद्धतीनं या पुस्तकाची रचना केली आहे, जी तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य वाचकाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची होते. पण इथे विद्या वाचस्पती शंकर अभ्यंकर फक्त त्या स्तोत्राचा शब्दार्थ देऊन थांबत नाहीत, त्याचा थोडक्यात भावार्थही सांगतात. ही या पुस्तकाचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. वेदसार शिवस्तवा या पहिल्या स्तोत्रानंतर 12 ज्योतिर्लिंगम स्तोत्रम याचाही उल्लेख किंवा समावेश या पुस्तकामध्ये आहे. एकंदरीतच आपल्या देशामध्ये असंख्य शिवमंदिरं आणि शिवलिंग आहेत, पण त्यातल्या 12 ठिकाणी प्रत्यक्ष महादेवानं ज्योतीच्या रूपानं आपल्या भक्तांना दर्शन दिलं असं मानलं जातं आणि म्हणून ती 12 ज्योतिर्लिंग. या प्रत्येक ज्योतिर्लिंगाचं एकेका कडव्यात वर्णन करत जाणारी अशी 12 ज्योतिर्लिंग म्हणून 12 ज्योतिर्लिंग स्तोत्रम. सौराष्ट्र देशे वसुधावकाशे ज्योतिर्मयं चंद्रकलावतंसं भक्ती प्रदानाय कृतावतारं तं सोमनाथं शरणं प्रपद्ये अशी सुरुवात करत श्रीशैल शृंगे विविध प्रसंगे शेषाद्री शृंगेपि सदा वसंतं तम अर्जुनं मल्लिकपूर्वमेनं नमामि संसार समुद्र सेतुम अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीचा विचार करत हे स्तोत्र पुढे सरकत राहतं आणि मग शेवटचं वाक्य येतं ज्योतिर्मय 12 लिंगकानां शिवात्मनां प्रोक्तमिदं क्रमेण स्तोत्रं पठित्या मनज्योति भक्त्या फलं तदालोक्य निजं भजेच. एक प्रचंड मोठी गेयबद्धता हे त्याचं वर्णन. याच्यानंतर अन्नपूर्णा स्तोत्र याचा उल्लेख आपण कालच्याच भागात केला होता. नित्यानंद करी वर भयकरी सौंदर्य रत्नाकरी निधृताखिल घोर पाशनिकरी प्रत्यक्ष माहेश्वरी प्रालेया चल वंश पावन करी काशीपुराधीश्वरी भिक्षांदेहि कृपावलंबन करी मातान्नपूर्णेश्वरी अशा पद्धतीनं ही रचना पुढे जात जाते.
त्याच्यानंतरची शिवमानस पूजा रत्नैकल्पितमासनं हिमजलै स्नानं च दिव्यांबरं नानारत्नविभूषितं मृगमदा मोदाङ्कितं चन्दनं जाती चंपक बिल्वपत्र रचितं पुष्पं च धूपं तथा दीपं देवदयानिधे पशुपते हृत्कल्पितं गृह्यताम्. त्याच्यानंतर शिवमाल्याष्टकम, अर्धनारीवर स्तोत्रम, भवान्याष्टकम, केवळ एका श्लोकाचं असलेलं स्तोत्र एकश्लोकी, त्याच्यानंतरचं आत्मषटकम. अशा पद्धतीनं हे पुस्तक पुढे जात राहतं. आणि या पुस्तकातलं शेवटचं स्तोत्र जे शंकराचार्याने लिहिलंय, त्याच्यानंतर शिवमहिम्न स्तोत्र जे पुष्पदंतांनी लिहिलंय ते येतं, आणि ते म्हणजे कालभैरवाष्टकम. काशीची अधिष्ठात्री देवता म्हणजे भगवान विश्वनाथ. आणि विद्यावाचस्पती डॉक्टर शंकर अभ्यंकर या पुस्तकात या स्तोत्राला सुरुवात करायच्या आधी जाणीवपूर्वक त्याचा उल्लेख करतात की कालभैरव, त्रिपुर भैरव, मार्तंड भैरव, असीत भैरव, रुद्र भैरव, भूत भैरव, सिद्ध भैरव आणि रक्त भैरव हे त्याचे 8 महत्वाचे विश्वनाथाचे अवतार मानले जातात. ते अष्टभैरव, आणि यातला सगळ्यात महत्वाचा भैरव म्हणजे कालभैरव. याचं दर्शन घेऊन मग विश्वनाथाचं दर्शन घ्यायचं, असं काशीचा रिवाज आहे. त्या कालभैरवाष्टकम स्तोत्राचं पठण करून या पुस्तकाच्या व्हिडिओचा मी समारोप करतो. देवराज्य सेव्यमान पावनाग्री पंकजम व्यालयज्ञ सूत्रमिंदु शेखरम कृपाकरम नारदादि योगी वृंद वंदितम दिगंबरम काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे भानुकोटि भास्वरं भवाब्धितारकं परं नीलकंठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमंबुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयं भीमविक्रमं प्रभुं विचित्रताण्डवप्रियं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं भक्तवत्सलं स्थिरं समस्तलोकविग्रहं निक्वणन् मनोज्ञ हेमकिङ्किणी लिसत्कटी काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे धर्मसेतुपालकं त्वधर्ममार्गनाशकं कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुं स्वर्णवर्णशेषपाशशोभिताङ्गमङ्गलं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे रत्नपादुका प्रभाभिरामपादयुग्मकं नित्यमद्वितीयमिष्टदैवतं निरञ्जनं मृत्युदर्पनाशनं करालद्रष्टमोक्षणं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे अट्टहास भिन्न पद्म जांडकोश संतती दृष्टिपात नष्ट पाप जाल मुग्र शासनम अष्टसिद्धिदायकं कपालमालिकाधरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे भूतसंघनायकं विशालकीर्तिदायकं काशीवासलोकपुण्यपापशोधकं विभुं नीतिमार्गकोविदं पुरातनं जगत्पते काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे कालभैरवाष्टकं पठन्ति ये मनोहरं ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनं शोकमोहलोभदैन्यकोपतापनाशनं ते प्रयन्ति कालभैरवानि सन्निधध्रुवम्. शिवस्तुती, आदित्य प्रतिष्ठान, पुणे. मनपूर्वक धन्यवाद. ग्रंथ सूक्त.